नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी विषय सहकार या विषयामध्ये आपण सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार हे प्रकरण अभ्यासत आहोत. यामध्ये आपण सहकारी संस्थेचा सचिव हा सहकारी संस्थेशी संबंधित विविध घटकांशी जो काय पत्रव्यवहार करतो त्या पत्रव्यवहाराचा अभ्यास आपण करत आहोत, ज्यामध्ये सहकारी संस्थेच्या सचिवाला सभासदांबरोबर जो विविध पत्रव्यवहार करावा लागतो त्या पत्रव्यवहाराचा आपण अभ्यास करत आहोत. उदाहरणार्थ, सहकारी संस्थेच्या सभासदांच्या ज्या विविध सभा होतात तर त्या सभेसंबंधीच्या सूचना आणि कार्यक्रम पत्रिका कशा पद्धतीने पाठवल्या जातात याचा आपण अभ्यास गेल्या तासाला करत होतो. त्यामध्ये सहकारी संस्थेच्या पहिली साधारण मंडळ सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका कशा पद्धतीने तयार करावी लागते याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर सहकारी संस्थेच्या सभासदांशी जो काय पत्रव्यवहार सचिवाचा आहे त्याचा अभ्यास आपण करत असताना पहिली सर्वसाधारण सभा ही नोंदणी झाल्यापासून 3 महिन्याच्या आत आयोजित करणे मुख्य प्रवर्तकावरती बंधनकारक असतं असं आपण अभ्यासलेलं आहे. तर या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयावर चर्चा केली जाते, त्याचा देखील अभ्यास आपण या पत्रामध्ये अभ्यासलेला आहे. त्यानंतर सहकारी संस्थेच्या सचिवाला जो सभासदांबरोबर पत्रव्यवहार करावा लागतो, त्यानंतर दुसरी सभा जी आहे ती म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा. त्यामुळे अधिमंडळाची वार्षिक सभा कशा प्रकारे आयोजित केली जाते, त्याची कार्यक्रम पत्रिका कशा पद्धतीनं असते याचा अभ्यास आपल्याला या तासाला करावायचा आहे. तर अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका याचा अभ्यास आपल्याला या तासाला करावायचा आहे. तर अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका आपण अभ्यासणार आहोत. तर यामध्ये गेल्या तासाला जसं आपण अभ्यासलं त्यामध्ये सहकारी संस्थेच्या सचिवाचा जो पत्रव्यवहार असतो तो विहित नमुन्यामध्ये असायला हवा, विहित आराखड्यामध्ये असायला हवा. पत्राचा जो काय नमुना असतो त्या नमुन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्राच्या मध्यभागी हे शीर्षक असतं, त्यामध्ये संस्थेचं नाव, त्यानंतर पत्ता, ईमेल ID याचा समावेश होतो असं आपण अभ्यासलं आहे. तसंच इथं जे काय वार्षिक सर्वसाधारण सभेचं जे काय पत्र दिलेलं आहे पुस्तकामध्ये तर त्या पत्राचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. त्यामध्ये बघा, गजानन नागरी सहकारी बँक मर्यादित 216 स्टेशन रोड वर्धा 442001. तर वर्धा जिल्ह्यातील गजानन नागरी सहकारी पतसंस्था जी आहे तर त्या पतसंस्थेचा जो काय वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका आहे ती आपल्याला या ठिकाणी अभ्यासवायची आहे. यामध्ये ईमेल ID जो आहे तो बघा, gajanan@gmail.com. म्हणजे ईमेल ID जो आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी लिहायचा @gmail.com. गजानन या ठिकाणी आहे, gajanan@gmail.com हा गजानन नागरी सहकारी बँकेचा काय आहे ईमेल ID आहे. त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये दिनांक या ठिकाणी लिहिलेला आहे 22 ऑगस्ट 2019 ही दिनांक आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये ही सभा आपल्याला सभेची सूचना काढलेली या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत आयोजित करावी लागते. म्हणजे आर्थिक वर्ष आपलं जे काय सहकार वर्ष आहे ते 31 मार्चला संपतं. त्यानंतर 45 दिवसाच्या आत हिशेब पूर्ण केले जातात, हिशेब पूर्ण करावे लागतात.
म्हणजे हिशेब पूर्ण करण्याची तारीख जी आहे ती 15 मे इतकी आहे. आणि त्यानंतर 3 महिन्याच्या आत म्हणजे 15 मे, 15 जून, 15 जुलै, 15 ऑगस्ट, 15 ऑगस्टला 3 महिने होतात. म्हणजे कायद्यानुसार 15 ऑगस्टच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा कायद्यानं आयोजित करणं बंधनकारक असतं. परंतु काही संस्था काय करतात, मागे पुढे या सभांचं आयोजन करत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर जर कालावधी आपल्याला वाढवायचा असेल तर निबंधकाची मान्यता त्या ठिकाणी घ्यावी लागते. तर इथं आता 22 ऑगस्टला हे पत्र लिहितायत सचिव, असं या ठिकाणी पुस्तकामध्ये दाखवलं आहे. खरं तर ती 15 ऑगस्टच्या आतमध्ये म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका लिहित असताना सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेची जी काय तारीख आहे ती आपण ज्या तारखेला पत्र लिहिणार आहोत त्यानंतर 14 दिवसाची ती तारीख सभेची असायला हवी. साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटची तारीख जी आहे ती या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही या सभेची सूचना काढणं गरजेचं आहे. म्हणजे किमान एक 10 ऑगस्टला म्हणजे समजा 21 जुलै 2019ला जर सभा आपण सभेचं पत्र लिहित असू तर साधारणतः 10 ऑगस्ट 2019ला आपल्याला सभा घेता येईल. म्हणजे सभेची सूचना मिळाल्यानंतर किमान 14 दिवसानंतर ती सभा आयोजित करायला पाहिजेत. म्हणजे सभा होण्यापूर्वी किमान 14 दिवस सभासदांना ती सूचना पोहोचायला पाहिजेत. या अर्थानं इथं जी डेट आहे ती थोडीशी चुकीची या ठिकाणी दिलेली आहे पुस्तकामध्ये. तर सर्व विद्यार्थ्यांनी ते थोडंसं करेक्शन या ठिकाणी करून घ्यायचं आहे की 22 ऑगस्ट 2019 आहे तिथं 22 जुलै 2019 अशा हेडखाली ते तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर इकडे दूरध्वनी क्रमांक बरोबर आहे. म्हणजे इथं जी काय डेट आहे ती डेट जरा काय करायची आहे आपण थोडी रॉंग आहे. इथं आपण 22 जुलै करायचं आहे. लक्षात आलं. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक जो आहे तो दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे बघा. 07152 हा कोड नंबर आहे वर्धा जिल्ह्याचा. त्यानंतर 244550 हा दूरध्वनी क्रमांक आहे. त्यानंतर बरोबर मध्यभागी अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना, अधिमंडळाच्या वार्षिक सभेची सूचना अशा प्रकारे शीर्षक या ठिकाणी पुन्हा लिहायला पाहिजेत. आणि कंसामध्ये सभासदांकरिता किंवा फक्त सभासदांकरता अशा पद्धतीचं कंसामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्याला फक्त सभासदांनाच बोलवायचं आहे. म्हणजे ज्यानं रीतसर सहकारी संस्थेचा भाग धारण केलेला आहे, ज्यानं सभासद फी भरलेली आहे, शेअर्स खरेदी केलेला आहे, ज्याचं नाव भाग नोंदवहीमध्ये नोंद केलेलं आहे, अशाच व्यक्तीला वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दिली जाते. त्यामुळं जो सामान्य सभासद आहे, ज्यानं सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता केलेली आहे, अशी व्यक्ती म्हणजे सामान्य सभासद होय. तर अशा व्यक्तीलाच फक्त वार्षिक सभेची सूचना दिली जाते. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथं सभासदांकरता म्हटलं आहे, तिथं फक्त सभासदांकरता असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर पॅरेग्राफ करून सुरुवात करायची आहे. सर्व सभासदांना कळविण्यात येते की आपल्या बँकेची 25वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 3 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी
सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे ही विनंती. आता इथं ऑगस्ट जे आहे 22 ऑगस्ट या ऐवजी आपण 22 जुलै असं अपेक्षित धरायचं आहे. आणि 22 जुलै ही तारीख जर इथं आपण घेतली तर ही जी तारीख आहे 17 सप्टेंबर जी तारीख आहे त्याऐवजी आपण या ठिकाणी 10 ऑगस्ट ही तारीख काय करायची आहे, घ्यायची आहे. 10 ऑगस्ट. 10 ऑगस्ट या ठिकाणी घ्यायची आहे. 10 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी ठीक 3 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे ही विनंती. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी की वार्षिक सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका लिहित असताना सूचनेमध्ये सभा कोणत्या दिवशी, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी आयोजित केलेली आहे याचा उल्लेख स्पष्ट असावा. त्याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभा ही दरवर्षी आयोजित केली जाते. त्यामुळं ती कितवी सर्वसाधारण सभा आहे किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा आहे हे या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. आता ही नागरी सहकारी बँकेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. तर आता 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा असेल तर त्याला आपण रौप्य महोत्सवी वर्ष असं म्हणतो. 25 वर्ष. आता इथं 5 वर्ष पूर्ण झाले असतील तर त्याला आपण पंचवार्षिक असं म्हणतो. 10 वर्ष पूर्ण झाले असेल तर आपण दशवार्षिक असं म्हणतो. त्यानंतर 25 वर्ष जर एखाद्या संस्थेला पूर्ण झाली तर संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष मानलं जातं. त्यामुळे त्याला रौप्य महोत्सवी वर्ष. 50 वर्ष पूर्ण झाले असतील तर त्याला आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष असं म्हणतो. 60 वर्ष एखाद्या संस्थेला पूर्ण झाली की त्याला आपण हीरक महोत्सवी वर्ष म्हणतो. 75 वर्ष पूर्ण झाले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण अमृत महोत्सव म्हणतो. 75 वर्ष पूर्ण झाले की अमृत महोत्सव म्हणतो. आणि 100 वर्ष पूर्ण झाली की त्याला आपण शतकपूर्ती वर्ष म्हणतो किंवा शतकोत्सव पूर्ण केला आहे, शतक पूर्ण केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. शतक वर्ष किंवा शतकोत्सव असं या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर 125 वर्ष पूर्ण झाले की शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. 150 झाले तर शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष. 160 झाली असेल तर शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष. असं जे आहे ते या ठिकाणी काय करायचं आहे, म्हणजे ज्या वर्षाची सभा आहे, म्हणजे 5 वर्षाची असेल तर पंचवार्षिक सर्वसाधारण सभा, दशवार्षिक सर्वसाधारण सभा, हीरक महोत्सवी सर्वसाधारण सभा किंवा सुवर्ण महोत्सवी सर्वसाधारण सभा. तर हे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असलं पाहिजे बाबा किती वर्ष पूर्ण झाले की त्याला आपण काय म्हणतो. तर इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितवी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत, 25वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, म्हणून त्याला या ऐवजी रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा असं देखील आपण म्हणू शकतो. तर हे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ज्या विविध विषयावर चर्चा केली जाते त्याची रीतसर क्रमवार यादी जी आहे त्याला आपण कार्यक्रम पत्रिका असं म्हणतो. म्हणून सभेची जी कार्यक्रम पत्रिका आहे ती कार्यक्रम पत्रिका कशा प्रकारे असते याचा देखील आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करावायचा आहे. तर सभेच्या कार्यक्रम पत्रिकेमधला पहिला विषय असणार आहे मागील अधिमंडळ वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करणे.
म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेमधला हा जो पहिला विषय आहे तो ठरलेला असतो. म्हणजे मागील सभेचं इतिवृत्त वाचन करून कायम करणे. म्हणजे आता ही सभा जी आहे ती 25वी आहे, त्यामुळं 24व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे काय निर्णय घेतलेले आहेत त्याची रीतसर लेखी स्वरूपामध्ये सचिवानं जी नोंद केलेली आहे त्याला आपण इतिवृत्त असं म्हणतो, सभेचे इतिवृत्त. तर मागील सभेमध्ये जे काय इतिवृत्त आपण मंजूर केलेलं आहे तर ते पुन्हा एकदा वाचन केलं जातं आणि त्याला काय केलं जातं, मंजुरी घेतली जाते सभेची. त्यामुळं मागील सभेचं इतिवृत्त वाचन करून कायम करणे हा पहिला विषय कोणतीही वार्षिक सर्वसाधारण सभा असू देत, मग ते 5वी असू दे, 10वी असू दे, 50वी असू दे, 100वी असू देत, तर हे इथं या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की मागील सभेचं इतिवृत्त वाचन करून कायम करणे हा पहिला विषय या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर दुसरं आहे की सन 2018-19च्या नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रकास मान्यता देणे. म्हणजे 18-19 जे काय ताळेबंद पत्रक आहे किंवा नफा तोटा पत्रक आहे तर या पत्रकांना मान्यता घेण्याचं काम जे आहे ते या सभेमध्ये केलं जातं. म्हणजे गेल्या वर्षी आपण जे काय संस्थेला जो काय झालेला नफा तोटा आहे, ताळेबंद पत्रक बॅलन्स शीट जी काय संस्थेची आहे, तर त्याला सभासदांची मान्यता या सभेमध्ये घेतली जाते असं म्हणता येईल. त्यानंतर तिसरा विषय आहे सन 2019-2020 सालाकरता खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. आता अंदाजपत्रकास मान्यता देण्याचं जे काय काम आहे ते वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केलं जातं. अंदाजपत्रक म्हणजे काय, तर सहकारी संस्थेच्या पुढील वर्षामध्ये आपल्याला संस्थेकडून कोणकोणत्या गोष्टीवर खर्च केला जाणार आहे, त्याचबरोबर संस्थेला कोणकोणत्या गोष्टीतून उत्पन्न मिळणार आहे, त्यामुळं त्याचा जो काय आराखडा आहे त्याला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. बॅलन्स म्हणजे बजेट असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं संस्थेचं जे काय बजेट आहे तर ते काय करणे, मंजूर करणे, त्यांना मान्यता घेणे. म्हणजे 19-20 म्हणजे पुढील वर्षाचा जो काय खर्च आहे, अंदाजित खर्च आहे. अंदाजपत्रक म्हणजे काय की संस्थेला पुढील वर्षामध्ये जमा किती रक्कम होणार आहे आणि खर्च किती होणार आहे त्याचा जो काय ताळेबंद आहे तो ताळेबंद या ठिकाणी काय केला जातो, या पत्रकामध्ये नोंद केला जातो. तर हा अंदाज असतो. म्हणजे भविष्यामध्ये संस्थेला जी काय एनी आहेत किंवा संस्थेकडून जी देणी द्यायची आहेत तर त्या संबंधीचं या ठिकाणी काय असतं, नोंद केलेली असते. तर त्याला मान्यता घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जातं. त्यामुळं 19-20 सालाकरिता खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याचं काम हे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केलं जातं. त्याचबरोबर 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार नफा वाटणीस मंजुरी देऊन लाभांशाची घोषणा करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जातं. त्यामुळं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गेल्या वर्षी जे काय आर्थिक वर्ष संपलेलं आहे त्यामध्ये जो काय आपल्याला नफा मिळालेला आहे संस्थेला, तर त्या नफ्यातला विशिष्ट टक्के भाग सभासदांना लाभांशाच्या स्वरूपामध्ये संस्था देत असते. तर हा जो काय संचालक मंडळानं शिफारस केलेला नफा वाटणीचा दर आहे तर त्याची जी घोषणा आहे ती घोषणा या सभेमध्ये केली जाते. म्हणजे यावर्षी संस्था किती टक्के लाभांश देणार आहे त्या संबंधीची घोषणा या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली जाते. म्हणजे प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ती केली जाते. म्हणजे आपल्या सभासदांना किती लाभांश संस्था यावर्षी देऊ शकते त्या संबंधीची घोषणा या ठिकाणी केली जाते, त्याला मंजुरी घेतली जाते.
असं म्हणता येईल. त्यानंतर 5वा विषय आहे बघा की सन 2019-20 करिता हिशेब तपासनीसाची नेमणूक करणे. म्हणजे 2019-20 सालाकरता जे काही हिशेब संस्थेचे जे तपासावयाचे आहे त्यासाठी हिशेब तपासनीस किंवा त्याला आपण लेखा परीक्षक म्हणतो किंवा त्याला आपण अंकेक्षक म्हणतो किंवा त्याला आपण ऑडिटर म्हणतो. तर या ऑडिटरची नेमणूक करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जातं असं म्हणता येईल. त्यानंतर 6वा विषय आहे की रिक्त होणाऱ्या संचालकांच्या जागी नवीन संचालकाची निवड करणे. म्हणजे एखादा संचालक काही कारणास्तव काय झालेला आहे, संचालकाला त्या पदावरून खाली केलेलं आहे किंवा त्याचं पद रिक्त झालेलं आहे, तर अशा जागी नवीन संचालकाची निवड करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर 7वा विषय आहे संस्थेच्या शिल्लक रकमेच्या विनियोगासाठीच्या योजनावर चर्चा करणे. म्हणजे संस्थेचा जी काही शिल्लक रक्कम आहे त्याचा विनियोग कशा पद्धतीनं करायचा, त्याचा खर्च कशा पद्धतीनं करावायचा, त्याची जी काही योजना आहे त्या योजनावर चर्चा करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणजे संस्थेच्या वतीनं शिल्लक राहणारा जो निधी आहे तो योग्य ठिकाणी सभासदांच्या हिताकरता आणि संस्थेच्या विकासाकरता गुंतवला गेला पाहिजे आणि म्हणून यासाठी या सभेमध्ये चर्चा केली जाते असं म्हणता येईल. आणि शेवटचा विषय आहे 8वा विषय मान्य अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. म्हणजे अध्यक्षांची परवानगी घेऊन ऐनवेळी म्हणजे काय, आयत्या वेळी जो आपल्याला सभेमध्ये उपस्थित झालेला प्रश्न आहे तर त्यावर आपल्याला चर्चा करता येते, परंतु त्याला अध्यक्षांची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे मान्य अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे हा शेवटचा विषय आहे. त्यानंतर कळावे आपला विश्वासो. त्या ठिकाणी पुन्हा इथं सचिव आहेत संस्थेचे, त्यांचं नाव जे आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे इथं श्री अजय राजाराम चव्हाण हे सचिव आहेत. इथं तुम्ही स्वतःचं नाव लिहिलात तरी काय हरकत नाही. सचिव लिहायचं आहे, संचालक मंडळाच्या आदेशानुसार असं खाली लिहायचं आहे. इथं आपलं जे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका जी आहे ती संपते. त्याचबरोबर या सभेला सभासदांनी उपस्थित राहिलं पाहिजेत आणि ते वेळेत राहायला पाहिजेत. त्याचबरोबर त्यांनी कोणकोणत्या नियमांचं पालन करायला पाहिजे त्या संबंधीच्या काही सूचना ज्या आहेत तर त्या खाली या ठिकाणी दिल्या जातात. त्यामध्ये बघा सूचना, पहिली सूचना आहे सभासदांना सभेमध्ये संस्थेचा अहवाल व हिशेब पत्रके इत्यादी बाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी कार्यालयात पाठवावेत. म्हणजे एखाद्या सभासदाला समजा प्रश्न विचारायचे आहेत कशाविषयी, तर संस्थेचा जो काय अहवाल आपण सूचना आणि कार्यक्रम पत्रिकेसोबत प्रत्येक सभासदाला पाठवलेला आहे, हिशोब पत्रके जी पाठवलेली आहेत त्या संबंधीचे त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सभा होण्याच्या अगोदर लेखी स्वरूपामध्ये संस्थेमध्ये कळवले पाहिजे. आता इथं 11 सप्टेंबर 2019 अशी डेट या ठिकाणी दिलेली आहे. तर इथं पत्रामध्ये आपण काय केलेलं आहे, 22 ऑगस्टच्या ऐवजी 22 जुलै घेतलेला आहे. इथं 17 सप्टेंबर ऐवजी 10 ऑगस्ट घेतलेला आहे. त्यामुळे इथं काय करायचे आहे, ही तारीख जी आहे 11 सप्टेंबर जी आहे ती त्याऐवजी काय येईल, समजा इथं 2 ऑगस्ट येईल. हे लक्षात घ्यायचं आहे, 2 ऑगस्ट म्हणजे सभा होण्या अगोदर काय व्हायला पाहिजेत या ठिकाणी यायला पाहिजे. त्यामुळे ही जी तारीख आहे ती 2 ऑगस्ट अखेर काय करायला पाहिजे, कार्यालयामध्ये पाठवले पाहिजे. असं या ठिकाणी थोडासा बदल तुम्ही करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा
गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास एका तासानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी सभा घेतली जाईल अशा प्रकारची एक सूचना आहे. म्हणजे गणसंख्या अभावी म्हणजे काय तर एखाद्या सहकारी संस्थेच्या सभेचं कामकाज नियमानुसार चालवण्यासाठी कमीत कमी सभासदांची जी काय संख्या असते त्याला आपण गणसंख्या असं म्हणतो किंवा त्याला कोरम असं देखील म्हणतात. तर कोरम अभावी गणसंख्येअभावी म्हणजे कमीत कमी सभासद उपस्थित राहणं कायद्यानं बंधनकारक आहे, परंतु तेवढे देखील सभासद उपस्थित नाहीत म्हणून ती सभा काय केली जाते तहकूब केली जाते. म्हणून अशी तहकूब सभा झाल्यास त्याच दिवशी एका तासानंतर त्याच ठिकाणी सभा घेतली जाईल अशा प्रकारची सूचना या ठिकाणी आहे. आणि या सभेला गणसंख्येची अट असणार नाही असं देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलं पाहिजे. त्यानंतर तिसरी सूचना आहे सभेला येताना प्रत्येक सभासदाने ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. म्हणजे प्रत्येक सभासदानं सभेला येताना आपलं जे काय ID प्रूफ आहे, आय कार्ड जे आहे ते त्या ठिकाणी आणलं पाहिजे. त्यामुळं सभेला येताना प्रत्येक सभासदांना ओळखपत्र आणणं बंधनकारक आहे. तर अशा प्रकारच्या सूचना देखील वार्षिक संचालन सभेच्या सूचना आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये खाली नमूद केल्या जातात. इथं आपलं वार्षिक संचालन सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका नावाचं जे काही पत्र कशा पद्धतीनं तयार करावं लागतं हे समजण्यास आपल्याला मदत होईल. ओके, इथं आपण थांबायचं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.